गोंदिया जिल्ह्यातील एका गणेश भक्ताने गायीच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती तयार करून गणेश चतुर्थी निमित्त तिची घरी स्थापना केली। या अनोख्या उपक्रमातून त्यांनी गो संरक्षण आणि गायीच्या शेणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे। या मूर्तीचे विसर्जन केल्यावर त्यात टाकलेल्या फळांच्या बियांपासून नवा वृक्ष जन्म घेणार असून हा वृक्षरूपी गणेश पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करेल। यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे आवाहन केले। या आवाहनाला प्रतिसाद देत गोंदिया शहराला लागून असलेल्या चुटिया गावातील लक्ष्मी गौशाळेच्या संचालिका प्रीती टेंभरे यांनी गो संरक्षणाचा ध्यास घेऊन गायीच्या शेणापासून स्वतःच्या हाताने श्री गणेशाची मूर्ती तयार केली आहे। यापूर्वीही त्यांनी गायीच्या शेणापासून अगरबत्ती, धूप, राख्या आणि इतर शोभेच्या वस्तू तयार करून शेणाचे महत्त्व सिद्ध केले। या उपक्रमातून त्यांनी गणेश भक्तांना मातीच्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या सीड्स युक्त मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संदेश दिलाय, जेणेकरून गो संरक्षणासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील दिला जाईल। महाराष्ट्र शासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणपती जी सूचना सरकारने दिलेली आहे, तर ते लक्षात ठेवून आम्ही गोमय गणपती जे आहे ते इको फ्रेंडली गणपती आहे, पर्यावरणपूरक गणपती आहे। गायीच्या शेणाच्यापासून ही बनलेली मूर्ती आहे। तर याच्यापासून असं आहे की पर्यावरणपूरक तर ही आहेच आहे, पण असं आहे की विविध गावामध्ये जे गायीचं जे कत्लखान्यातलं जाण्याचे प्रमाण वाढलेलं आहे, जर आपण घरघरी प्रत्येक घरी जर गोमय गणपतीची स्थापना केली मूर्तीची, तर गायीचं कत्लखान्यात जाणं ते बंद होईल। आणि तसंच आहे की आपले नवीन शाळकरी जे विद्यार्थी आहेत, नवीन पिढी आहे, तर समाजामध्ये जर प्रत्येक घरी गणपती आपण जर स्थापना केली मूर्तीची, तर याच्यावरनं हे सांगायचं आहे की पर्यावरणामध्ये जे नदी, तलाव याच्यामध्ये विसर्जन जेव्हा करतात पीओपी गणपतीचे, तर त्यामुळे जे पाणी दूषित होतं आणि तिथले जे जलप्राणी आहेत ते दगावतात। तर गोमय गणपतीचे विसर्जन करू आपण, तर तिथल्या जे प्राणी आहेत त्यांना हे खाद्य म्हणून वापर होतो शेणाचा। आणि जर आपण तेच विसर्जन घरी आपण एखादा पॉन्डमध्ये केलं किंवा कुंडीमध्ये केलं, तर त्याचं जे पाणी आहे त्याच्यात सीड गणपती पण आम्ही तयार करतो गौशाळेमध्ये। तर गौशाळेमध्ये 3 इंचापासून तर 1.5 फुटापर्यंत आपण गणपतीची मूर्ती तयार करतो। त्याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकलेले आहेत। ते सीड्स जेव्हा आपण विसर्जन करू घरी, तर गणपती बाप्पा नवीन वृक्षाच्या रूपामध्ये तुमच्याच घरी ते स्थापित होतात। तर ही संकल्पना आपण जेव्हा सांगितली, तर मुलांना गणपती बाप्पा कोणी बाहेर नाही, ते तुमच्या घरीच एक स्थापनाची झालेली आहे। तर ही एक समाजामध्ये पण याची जागृती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक घरी गोमय गणपतीची स्थापना व्हायला पाहिजे। आणि समाजामध्ये आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की गायीचं रक्षण करायचं आहे आणि शेणाचं महत्त्व जर आपल्याला याचा वापर करायचा आहे, तर गोमय गणपती हे खूपच चांगली ही आपण स्थापना घरी करू शकतो। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।